श्री गुरुदेव. गुरुची शेवटची शिकवण. आयुष्य बदलणारी सत्यकथा. गावापासून दूर एका टेकडीवर एक गुरु अनेक वर्ष ध्यान आणि साधनेत रमले होते. त्यांच्याकडे शिकण्यासाठी अनेक शिष्य येत असत. पण गुरूंच्या शेवटच्या दिवसांची चाहूल लागताच सगळं वातावरणच बदललं. गुरु आता शांत होते. एका झाडाखाली बसलेले, डोळे अर्धवट मिटलेले. त्यांनी एका शिष्याला जवळ बोलावलं. हळू आवाजात म्हणाले, माझं शरीर आता थांबणार आहे, पण माझ्या जीवनाची एक शेवटची शिकवण तुम्हा सर्वांसाठी आहे. सर्व शिष्य त्यांच्या समोर जमले. हवेत नीरव शांतता. गुरूंनी एका तुटलेल्या मडक्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, हे मडके मी कित्येक वर्ष वापरलं. ते फुटलं, मी बांधलं. त्याला ओरखडे आले, मी सांभाळलं. कारण त्यातलं पाणी पाजत होतं, त्याचा उपयोग होता. शिष्य गोंधळले. गुरूंनी पुढे सांगितलं, माणसांमध्येही असंच असतं. कोणी एखादा चुकतो, फटके बसतात जीवनाचे, पण त्यालाही एक संधी द्या. त्याचं अस्तित्व, त्याची किंमत ओळखा. एखाद्याच्या तुटलेल्या मनालाही प्रेमाच्या धाग्याने जोडता येतं. सगळे शिष्य अंतर्मुख झाले. गुरूंनी शेवटी म्हणालं, मी एकच शिकवण देतो, कुणी कितीही मोठं झालं, पण जर त्याने एखाद्याच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर त्याचं मोठेपण व्यर्थ आहे. थोड्याच वेळात गुरूंनी डोळे मिटले. चेहऱ्यावर शांत हास्य, आणि त्यांच्या शेवटच्या शिकवणीने शिष्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. गुरु गेले, पण त्यांनी दिलेलं माणुसकीचं मडकं, ते मात्र आजही जीवनात पाणी पाजतंय. ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, तर एकदा गुरुचे आभार असं कमेंटमध्ये लिहा. श्री गुरुदेव माऊली.